नमस्कार मित्रांनो, हा दुसरा ब्लॉग आहे माझा। आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि आज सोमनाथमध्येच काही अजून छोटी छोटी ठिकाणे ती बघणार आहे आम्ही आणि मग नंतर द्वारकेला निघणार आहे। ती छोटी ठिकाणं म्हणजे अशी देवळच आहेत थोडी, जे माझ्या आईने शोधून काढली आहेत, तर ती मी दाखवणार आहे तुम्हाला। हे वेणेश्वर धाम नाही, वेणेश्वर महादेव मंदिर आहे। आतून काय मला जास्त दाखवता येणार नाही, बघायचं। हे गोलकधाम तीर्थ मंदिर आहे। ते देवळांमध्ये मी तुम्हाला दाखवतोय, पण आतमधनं शूटिंगच अलाउड नाही आहे, तर बाहेरनंच बघा परिसर। आम्ही जे काल ते त्रिवेणी संगमला गेलो त्याच्या जस्ट पुढे आहे बघा, इथे समुद्र आहे। ओके, चला आता आतमध्ये जाऊ। हे जे बेसिकली इथे आम्ही टोकन घेऊन ते फेऱ्या मारल्या, ते बेसिकली श्रीकृष्णाचे पादुका आहेत, त्यांचे पाय। याची पूर्ण स्टोरी आईला माहिती आहे, मला तितकी नीट माहीत नाही। आईने सांगितलं चांगली स्टोरी, आणि तिथे जे पुजारी होते त्यांनी पण चांगलं समजवलं आम्हाला। ही नदी आहे आणि तिथे समुद्र आहे। बलराम पाताल लोकात जातात, ते शेषनागचे अवतार आहेत ना, आणि लक्ष्मण हा या जन्मी बलराम होतो दुसऱ्या जन्मात। आणि हा जो तीर मारणार आहे ना, तो बाली असतो, तो बालीचा पुनर्जन्म आहे। कारण बालीला रामायणमध्ये तो राम लपून बाण मारतो ना पाठीमागनं, तर त्याचं ते भोग संपवण्यासाठी रामाचे ते म्हणून ते बाण ते मारतो तिथे, तो बाली मारतो, भील मारतो इथे कृष्णाला, म्हणजे जेणेकरून नारायणचे भोग संपवावे। कारण त्यांनी तो अपराध केलेला असतो ना, बालीला पाठीमागनं वार करून तो अपराध झालेला असतो त्यांच्या हातनं, त्याचा भोग फेडण्यासाठी तो बाली त्यांना दुसऱ्या जन्मामध्ये बाण मारतो भीलच्या रूपात। तर ही स्टोरी होती मित्रांनो गोलकधामची। तुम्ही आईच्या तोंडातून ऐकली असेल, ही अशी स्टोरी होती। हे पाताल लोक मध्ये गेले ना, हा बलराम, हा पाहिजे तर बघू। हे बाणगंगा आहे, बाणगंगेला आता पाणी खूप शिवलिंग आहे इथे। संध्याकाळी एवढं पाणी नसतं, त्यामुळे तिथे शिवलिंगापाशी जाऊन फोटो काढतात लोक। आणि इथे समुद्र आहे ना, ते पाण्याखाली गेले, आम्ही समुद्र किनारी चालू आहे परत। संध्याकाळी नसतं एवढं पाणी। आता आम्ही भालका तीर्थला आलोय, भालका तीर्थ। हा
मित्रांनो, हे ॲक्च्युली कृष्ण रुक्मिणी मंदिर आहे, एकदम गल्ली बोळात असं आलो आहे आम्ही. हे एकदम इलाका आहे यांचा, असं एकदम काय त्यांचा मोहल्ला आहे गुजराती लोकांचा. तर इथे एक मोहल्ल्यामध्ये आहे काय माधवराय मंदिर, म्हणजेच कृष्ण रुक्मिणी मंदिर. ते देऊळ बंद होतं, तर आता आम्ही चाललो आहे पोरबंदरला. तिथे कीर्ती मंदिर बघणार आहे, जिथे महात्मा गांधीजींचा जन्म झालेला. आम्ही आलोय पोरबंदरला. दुपारची वेळ, तर सगळी दुकानं बंद आहेत. हे फार जुनं कन्स्ट्रक्शन आहे पोरबंदरला. इथे हे गांधीजींचं स्टॅच्यू आणि जरा पुढे आहे कीर्ती मंदिर. हे सगळं जुनं कन्स्ट्रक्शन आहे. हे आहे कीर्ती मंदिर. ते झेंडा आहे आपल्या भारताचा. कीर्ती मंदिर. मी पण घेतोय कुल्फी खातोय ते आम्ही. ऊन एवढे की कुल्फी खातात सगळे. मी नाही खाते पण. इथे बरंच काय काय लावलेलं आहे महात्मा गांधींचं. ओके मित्रांनो, तर आम्ही आता सुदामा मंदिर बघायला चाललोय. हे कीर्ती मंदिर बघून झालं आमचं. आलोय सुदामा मंदिर पाशी. ओके, तर सुदामा मंदिरचं दर्शन घेऊन झालं. आता आम्ही मूल द्वारकेला चाललो आहे, जे इथनं 15 किलोमीटर लांब आहे. हे मूल द्वारकेला आलो आहे आम्ही. हे पण माधवपूरच आहे. आधी पण एक आम्हाला माधवपूर लागलं आणि हे पण एक माधवपूर आहे. आम्ही आलोय आमच्या द्वारकेच्या हॉटेलला. द फर्न म्हणून आहे. रूम दाखवतो तुम्हाला वर गेल्यावर.
तर ही रूम आहे आमची फन द्वारका या हॉटेलमधली. हे वॉशरूम, आणि इथे बाल्कनी पण आहे, पण त्यांनी इथे लिहिले की हे बंदच ठेवा, किडे वगैरे येतील म्हणून. आणि फर्स्ट फ्लोअरवरच आहे आमची रूम. तर जरा अजून वर असलं असतं तर अजून चांगला व्ह्यू आला असता. आता आम्ही थोडं फ्रेश होणार आणि जाणार दर्शन घ्यायला देवळात. द्वारकेचं जे मेन देऊळ आहे तिथलं दर्शन घेणार. ओके मित्रांनो, तर आम्ही आलो इथे द्वारकाधीश मंदिराच्या इथे. तर आतमध्ये फोन अलाउड नाही, तर आम्हाला परत कारमध्ये ठेवायला लागणार आहे फोन. हे इथे कमानीतनं आलो आम्ही आत. आणि आता इथे आहे देऊळ. आम्हाला लांबून दिसत होतं, इथनं दिसत का नाही आहे. हे मंदिर आहे. आता आम्ही इथे थोडं स्नॅक्स खाणार आहे. काय ढोकळा, समोसा वगैरे काय मिळाला तर. हे बाजार मांडून ठेवले इथे. ये चंगा लग रहा है. हे इथे काय सगळं मार्केटच आहे. आता आम्ही जेव्हा खायला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो. मार्केटच आहे सगळं. इथे अशी दुकानं आहेत. अच्छा इथे काय इथे प्रेयर ओके दाखवलं ते काही इथे दुकानच आहेत सगळे. ओके मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे. स्पेशल ट्रीटमेंट मिळाली आम्हाला सिनियर सिटीजनमुळे. नाहीतर परत लास्ट टाइम सारखं सोमनाथमध्ये असं झालेलं थांबायला लागलं असतं फार. तर दर्शन खूप छान झालं आमचं. ओके मित्रांनो, तर आज आपला तिसरा दिवस संपला. तर उद्या चौथा दिवस सुरू होईल आपला. उद्या पण अशीच काही तीर्थस्थळं आहेत, ठिकाणं आहेत जी मी दाखवीन तुम्हाला. आईने शोधलेली ठिकाणं आहेत ती. तर हा ब्लॉग मी इथे थांबवत नाही आहे, उद्या कंटिन्यू करीन. कारण मला 2च ब्लॉग करायचे त्याचे. हा वाला जरा मोठा येईल ब्लॉग. सो येस, आता हा ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करू. नमस्कार मित्रांनो, आज आमचा चौथा दिवस आहे आणि हा आमचा शेवटचा दिवस आहे फिरण्याचा. आम्ही आमच्या फन रेस्टॉरंटमध्ये नाही नाश्ता केला, इथे जिंजरमध्ये नाश्ता केला आम्ही. जिंजरमध्ये, कारण तिथलं काय आम्हाला जेवण आवडलं नाही तितकं. काल आमचा स्कॅम झाला. जेवण पण चांगलं नव्हतं आणि पैसे पण जास्त घेतले आमच्याकडनं. आणि नाश्त्याचे पण ते किती 800 रुपये चार्ज करत होते पर पर्सन. तर आम्ही विचार केला की इथे जिंजरला येऊन नाश्ता करावा. सो येस, जिंजरमध्ये आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. आणि आता आम्ही कालसारखेच भरपूर तीर्थस्थळं बघणार आहे. आणि आत्ता आम्ही पहिले चाललो आहे बेट द्वारकेला. सो लेट स्टार्ट द जर्नी. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे बेट द्वारकेला. आत्ताचा जो तुम्ही ब्रिज बघितला तो सुदर्शन सेतू होता. तर त्या ब्रिजने आम्ही बेट द्वारकेला आलो आहे. हे जे बेट द्वारका आहे हे ॲक्च्युली छोटंसं आयलँड आहे आणि इथे देऊळ आहे. तर ते देऊळ पण तुम्हाला मी बाहेरनं दाखवतो. ओके, तर हे इथे सामान जमा करायचं आणि देऊळ कुठेतरी पुढे का हेच आहे देऊळ काय माहीत. फार कडक ऊन आहे इथे, खूप घाम आला मला, खूप ऊन आहे. आता आईस्क्रीम खाणार मी दर्शन झाल्यावर.
ओके मित्रांनो, तर आमचं दर्शन झालेलं आहे. आईस्क्रीम पण खाल्ली मी. तर आता हे छोट्याशा रिक्षातनं चाललो आहे आम्ही. बाकी दर्शनासाठी गर्दी खूप होती, तर आम्हाला त्यासाठी कॅश द्यायला लागली. मग आमचं पटकन झालं दर्शन. आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे चाललो आहे. हे आम्ही गोपी तलावात आलोय आता. नागेश्वर ज्योतिर्लिंग पुढे आहे, ते पण बघू. हे आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग पाशी आलेलो आहे. इथे ना सगळं अनहायजिनिकच आहे, पण सगळीकडे मी बघतोय दुकानं वगैरे व्हेरी अनहायजिनिक. हे आता द्वारकेचं रुक्मिणी मंदिर आहे. आता कबूतर उडलेली आता. या रस्त्याने यायला पाहिजे. हे काय सगळं ओस पडलं इथलं, घाण नुसती. मित्रांनो, परत आपण समुद्रकिनारी आलेलो आहे. हे इथे समुद्र नारायण मंदिर आहे बघा. इथे समुद्र नारायण मंदिर. आणि हे समुद्र, आता किती समुद्र दाखवू तुम्हाला. तुमचं पण मन भरून गेलं असेल समुद्र बघून बघून. अरे इथे लोक आहेत की, मला आत्ता दिसले लोक. आणि हे लाईट हाऊस आहे बहुतेक. समुद्र तिथे पुढे विंडमिल पण लावलेत. आम्हाला जाताना खूप विंडमिल दिसले. पोरबंदर ते द्वारका मी येत होतो तेव्हा. हे जे मंदिर आहे इथे, तर ते मंदिर बंद आहे. तर 5 वाजता उघडेल ते. हे जे आहे ही गोमती नदी आहे आणि इथे समुद्र आहे. सो मग काय आता प्लॅन कॅन्सल आमचा, बघायचं आहे. ओके मित्रांनो, तर आम्ही इथे भटकेश्वर मंदिरला आलेलो आहे. ते पुढे आहे भटकेश्वर मंदिर. आणि इथे जरा आम्ही खायला आलेलो. तर काय सरबत पिलं आणि हे कॉर्नचा सॅलड खाल्ला. आणि आता मी इथे फिंगर चिप्स खातोय, घेणारे म्हणजे. हे बघा, हे ते मंदिर आहे भटकेश्वर मंदिर.
ओके मित्रांनो, तर हे आमचं फायनल डेस्टिनेशन आहे ट्रिपचं, शिवराजपूर बीच. तर इथे आम्ही आलो शिवराजपूर बीच मध्ये. हे काय वेगळीच राईड आहे एकदम. केवढ्या लांब गेले ते. येस मित्रांनो, तर फायनली पाय भिजवणार आता मी माझे पाण्यात. हा 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 हा, गार गार पाणी आलं. ओके मित्रांनो, आम्ही परत CNG भरायला थांबलोय. हे वेगळं CNG पंप आहे, गुजरात गॅसचंच आहे पण वेगळं आहे. आमचा थोडा प्लॅन चेंज झालेला आहे. आम्ही वडोदराच्या थोडंसं पुढे एक पावागड हिल्स आहेत, तर तिथे आम्ही त्या देवळात चाललो आहे आणि रोपवेने चाललो आहे आम्ही. आमचा आधी वडोदरा पॅलेस बघायचं चाललेलं पण तो नेमका बंद आहे, तर हे पावागड हिल्सवर चाललो आहे आम्ही आता. सो येस, मी आधी तुम्हाला म्हणलेलं की आमची ट्रिप संपलेली आहे, पण नाही, अजून नाही संपली. हे लास्ट डेस्टिनेशन आहे आमचं पावागड हिल्स आणि मग आमची ट्रिप संपेल. कसं आणि वेळ पण बराच आहे आमच्या हातात, अजून अख्खा ऑलमोस्ट अर्धा दिवस आहे. तर आम्ही विचार केला होऊन जाईल तर करू ना, काय जातं. ओके मित्रांनो, आम्ही आलेलो आहे पावागडला. हे हिल स्टेशन आहे आणि हे गुजरातमधले एकमेव हिल आहे. का अजून असतील की नाही माहीत नाही. आम्ही कारने आलो असं चढत चढत, गाडी चढवत, आणि आता रोपवेने जाणार वरती. 1 किलोमीटर आहे आता वरती, ते रोपवेने जाणार. अच्छा, ही रोपवे आणि ते म्हणले की 15 मिनटं लागतील इथनं वर जायला, आणि इथनं वर गेल्यावरती अजून 200 पायऱ्या आहेत. हो हो, हे आम्ही इथे बसलेलो आहे रोपवेमध्ये. इथं आलो आम्ही. अरे बापरे, माझ्या हल्ल्यामुळे काय व्हायला नको. काय नाही होते, बसल्या बसल्याच बघा, वरती चालले सगळे, आम्ही पण चाललोय. केवढ्या जवळ असं वाटतं ना जायला. हे आले भारती नाजरे आणि हे आले जयंत नाजरे. रोपवेनी वरती चाललोय. जे सर्वात जास्त घाबरलेत, पावागड, जे सर्वात जास्त घाबरलेत. पावागड पण. ओके, आलोय आम्ही वरती. आता 200 पायऱ्या चढून जाणार. मस्त वारं सुटलंय. अजून बरंच वर जायचंय. अच्छा, इथे गणपती विसर्जन आहे म्हणून नाचताय तिथे लोक.
ॲक्च्युली गुजरातमध्ये सुद्धा गणपती विसर्जन आहे, तर हे इथे होळीचे रंग उडवतात विसर्जनाच्या वेळी. आम्हाला पण आत्ता कळालं. चांगली पद्धत आहे विसर्जन करायची, पण चांगले साजरा करतात गणेशोत्सव. हो आता हे आम्ही एकदम वर आलोय, बरोबर. एकदम वरती. हात वगैरे पडला. इथे जरा कन्स्ट्रक्शनचं पण काम चालू आहे. हात तुटलेला आहे ना तिचा. हात पडलाय. पुढं माकडं पण होती. पायऱ्या किती आहेत? 2151 इथे आहे बघ. चला तेवढं तुम्ही चालून आला. वणीच्या 500 होत्या. फायनली आलो एकदम वर. हे ते मंदिर काली मातेचं. इथे एक ॲडची शूटिंग पण चालू आहे, ते पण बघितलं आम्ही. गुजराती मॅट्रिमोनियल ॲड आहे, त्याच्या शूटिंगसाठी लोक आलेली इथे. मस्त जागा आहे. आम्ही प्लॅन केलं नव्हतं आधी, अचानक ठरलं सगळं. चांगली जागा आहे ही. आता आम्ही उतरतोय. बाहेर न दिसतंय आम्हाला. आता आम्ही ओके मित्रांनो, तर फायनली आम्ही आता आमच्या वडोदऱ्याच्या हॉटेलमध्ये आले. ही आमची रूम आहे, कारण इथला व्ह्यू पण चांगला आहे बाहेरचा, तो पण मी दाखवीन तुम्हाला. बाहेर व्ह्यू आहे चांगला. आणि हा इथे बाहेरचा व्ह्यू. इथे वडोदऱ्यात पण लोक गणेश चतुर्थी साजरा करतायत, मिरवणुका काढतायत. आता रात्रीचं तुम्हाला एवढं नीट दिसत नसेल, पण मला इथनं खूप शांतता वाटते, छान वाटतंय. तर मित्रांनो, आता इथे मी माझा व्लॉग एंड करतोय. माझा ही जी गुजरातची सिरीज झाली, आय होप तुम्हाला आवडली असेल. तर तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा या व्हिडिओला, आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.